कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा फोटो काढ, फोटो। हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आवाज यायला पाहिजे आपल्याला, काय लागेल? मदरधई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्याधरो विवेकावरी। जैसे डोळी अंजन भेटे तै वेळी दृष्टी सपाटा कुटे, वाज पाहिजे तिथे प्रकटे महानिधी। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची। श्रीपादनाथं गुरुराज वैरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्य दक्षं, गोटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेद विद्यां वरिष्ठं। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला। साक्षात परमात्मा मज भेटविला,
विसरू कसा मी गुरुपादुकीला. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो. म्हणून विशेष अत्यादुरो विवेकावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामय बापांनो. हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती कैलास महाराज मोरे यांच्या आपण या ठिकाणी दत्त मंदिरावर पौर्णिमेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो. दर महिन्याला तुम्ही सर्व संत मायबाप त्यांना सहकार्य करतात. परम भाग्याची गोष्ट आहे. जीवनामध्ये ज्या अवधूताची तुम्ही आराधना करतात त्या अवधूताचा परमार्थ जीवनात यायला पाहिजे. मग भक्तीला आनंद, संसाराला आनंद, जीवनाला बी आनंद प्राप्त होतो. त्याचं वर्णन करणारा ही जी ओवी आहे अध्याय क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 22 आणि 23 आहे. ज्ञानोबा राय सांगतात तुम्ही दर महिन्याला हा उपक्रम करतात. बऱ्याच महात्म्यांचे तुम्ही विचार ऐकलेत. आजही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बापूंच्या माध्यमातून आता गावात 2-2 बापू 4-4 कैलास महाराजात आम्ही कोणाला विचारावं 5-5 दत्त मंदिर. त्याच्यामुळे थोडी जमलिंग झाली आमच्या वेळी. हरकत नाही पण अवधूताना बरोबर आणलं. आम्ही पण त्याच परंपरेतला महात्मा आहे. मी पण मला सुद्धा त्याच अवधूताची कृपा माझ्यावर झालेली आहे. म्हणून त्या अवधूताला काहीतरी वाटलं असेल का आज तुझी तर गरज आहे जा मोरे वस्तीवर. म्हणून आलो तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय. आणि माऊली ज्ञानोबा राय सांगतात का जीवनामध्ये जर भक्ती करायची असेल, जीवनामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल आणि आपल्या सुखाला आपल्याला पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागेल. मनानं केलेली भक्ती शास्त्राला मान्य नाही. तुम्ही आम्ही हरिपाठ करणारी माणसं आहोत. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी रावला तोची धन्य. मनाच्या मार्गानं केलेली भक्ती मन काही बी सांगतं मन बिलिंदर आहे. मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. ते मनानं चांगल्याला जमून नाही दिलं आपल्याला जमून देईन का. एक वेळ शास्त्र सांगतं वाऱ्याची, हे जे वारा आहे ना आता या वाऱ्याची मूड बांधल्या जाईल. समुद्राची खोली तुम्हाला एक वेळेस मोजता येईल. चंद्र सूर्य अस्ताला जाताना धरता येईल. पण या मनाला तुम्ही ओळखू नाही शकत. मनाला जर ओळखायचं असेल, मनाचा जर अभ्यास करायचा असेल आणि भक्तीला सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी ज्ञानोबा राय सांगतात जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. गुरु दगंज हो दगड उचलावतील गुरु. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आयती आहेत घरोघरी. परी शिष्याती सद्वस्तू मिळविती तया तू श्रीकृष्ण मानी. अरे घराघराला गुरु आहे. प्रत्येक घरामध्ये बायको बी आपला गुरु होते कधी कधी, आपलं लेकरू बी आपला गुरु होतं कधी कधी. पण इथं ज्ञानोबा राय काय सांगतात मज हृदयी सद्गुरु. कोण सांगितला? सद्गुरु सांगितला. सद्गुरु गुरु नाही. जो जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु केला जाण. गुरुसी आले अपार पण संपूर्ण जग गुरु दिसे. माझ्या अवधूत दत्तात्रयानं 24 गुरु केले भागवतामध्ये. एवढ्यानं भागलं नाही का. आम्ही योग्याला चाललो या बाया म्हणजे बाया योग्याला दुसरं करा आणि दत्तात्रयानं 24 केले. काय भानगड असेल मग. का केले 24? एकावर भागलं नाही का दत्तात्रयाचं. का केले असे 24 गुरु. कधीतरी आम्ही विचार करतो का बुद्धीला घासून कधीतरी आम्ही परमार्थ करतो का मायबाप. अरे जगामध्ये परमार्थ झाला तर ऊत आला. हे त्याच्या बोखांडीच ते त्याच्या बोखांडी. मरणाची गर्दी आहे.
पण परमार्थ दिसतो का कुठंतरी? कुठंतरी परमार्थ आहे का? कुठंतरी चित्ताला समाधान आहे का? अरे 8 दिवस जरी शिवपुराण ऐकलं तर घरी आल्यावर त्याचं पुरण होतं. त्याचं मन ते जरी बसेल असलं का त्यामध्ये. आता तुम्ही जरी इथं प्रवचनाला बसले तर तुमचं सारं वारं सुटलं, फट्टा उडतो, काय करू? कांदे दाखायचे राहिले. चांगल्या चांगल्याला नाही जमून दिलं. मग अवधूत दत्तात्रयानं जर 24 गुरु केले असेल मायबाप, का केले असेल? काहीतरी आपण विचार करायला पाहिजे की नाही? आपण गुरु केला का दुसरा करू नये. आता आपण जर बिमार पडलो मोरे महाराज आणि आपण स्टेशनला गेलो, आपला गण स्पेशलिस्ट आहे, गेलो आपण त्याच्याकडं आणि त्याच्याकडे जर नाही गुण आला तर नाही बरं आहे आपला, मग मग तो सांगतो तुला आता संभाजीनगरला जावं लागेल, मग तो पत्ता देतो. काऊन? आपला आहे ना तो. अरे जो रोग त्याच्याकडून बरा होत नाही तो दुसरीकडे पाठवतो का नाही पाठवतो? मग तसं अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये आपल्याला आपली ओळख व्हायला पाहिजे का नाही? मग जर आपली ओळख आपल्याला होत नाही तर आपल्याला बदलायला गरजेचं आहे का नाही? एक गाडी हुकली तर दुसऱ्या गाडीत जात नाही माणूस. नाही नाही बरी आपली पहिली गाडी हुकली, चला घरी, जातं कोणी असं वापस? नाही ना. ज्ञानोबा काय सांगतात? मद हृदय सद्गुरु. त्यांच्या हृदयात द्यायचा गुरु आहे ना, आमचा कुठं उठला आम्हाला कळत नाही. आणि आमच्यासारखे सांगणारी इथं व्यासपीठावर आहे ना, तर मी बोलत नाही, मी व्यासपीठावर आहे, मर्यादा आहे मला बोलायला. आमच्यासारखे 150 झाले. आम्हाला मोठ्यापणाचा रोग लागला, महाराज व्हायची हाव, गुरु व्हायची हाव. तुम्ही उद्या मारायचे, आज का मारायला घेणं कोणाला आहे? अरे जे संतांनी केलं, जे देवादिकांनी केलं ते आपण करायला पाहिजे का नको? परब्रह्म राम होते का नाही? देव होते का नाही? कृष्ण जगद्गुरु होते का नाही? मग त्याने काऊन गुरु केले की नाही? त्याने गुरु परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्ण संदीपानी गुरु केला. अरे राम वशिष्ठाला शरण गेले, मग देव होते तर काय करत होते त्याला गुरु करायची? कशा बरं त्याच्या गुरुन काय सांगितलं? ते आमच्या सारखे होते का मेंटल खोपडीची? काय सांगितलं? तो नाव घ्यायचं म्हणले सांगितले. गुरुनं काय सांगितलं सांग रामाला? तो नाव घे, राम 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 म्हणत राह, आज म्हणले असं का कळत नाही जीवाला? कळायला पाहिजे. सांगणारे 1,000 इथं मायबाप इतके महाराज झाले, दगड उचलवा तिथं महाराज आहे आता. पण समाजाचा अजून ताळा बसाना, समाज अजून सुधारायला तयार नाही. आणि महाराज लोकांच्या डोक्यात तुम्ही सुधारले पाहिजे, आम्ही तसेच. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आम्हाला काही घेणं नाही, तुम्ही बदला. जग बदललं पाहिजे. जग कधी बदललं? ज्ञानोबा तुकोबाच्या काळात, सिद्ध महात्म्याच्या काळात बदललं नाही, आमच्या काळात बदलणार आहे का? वाद तशी भोम कोणी नाही कधी कानी, हरी हरी म्हणता तया दूर झाली हानी. त्यांचं कोणी ऐकलं नाही, आमचं कोण ऐकणार आहे? प्रभू दत्तात्रय काय सांगतात? दत्तप्रभू नावाचा ग्रंथ वाचा. आम्ही शास्त्र वाचत नाही. आई माझे, बाप माझे 2-4 तुकडे पाठ करून घेतले, 2-4 विनोद पाठ करून घेतले, 2-4 अभंग पाठ करून घेतले, चालला धंदा. अरे बघा, कधीतरी शास्त्र बघा. आमच्या साधू संतांनी हाडाची काढ, रक्ताची पाणी करून ग्रंथ लिहून ठेवले, तुकड्या करता मूर्ती केले द्यायच्या. ज्ञानोबरायाला कोणी भीक सुद्धा वाढलं नाही. इथं आमची पार स्वयंपाक तयार होऊन इथं येले, इतकी सोय आमची वाली. 50 कोणी आम्हाला 1 घंट्याच्या प्रवचनाला. आणि त्यांच्या काळामध्ये एवढा मोठा ग्रंथ लिहून ठेवला, तरी त्यांना तुकड्या करता मूर्ती केल्या त्या लोकांनी. त्यांच्या ज्यांनी कोणी वाढला असेल ना, त्या झोळीमध्ये सुद्धा मायबाप माती टाकणारे लोक होते त्या काळात, बिलिंदर दैवाचे. आणि आता ज्ञानेश्वर महाराज की जयंती, तुकाराम आता व त्याचे नव त्यांची त्याचे पित्र. ते ज्ञान, हे ज्ञान त्या काळातलंच एक आजचं आहे. हे ज्ञान तुम्हाला मी जे ओवी घेतली, माझ्या घरची ओवी का? महाराज लोकांना गोळ्या स्वतःच्या तयार करावा, स्वतःचे अभंग स्वतः तयार करावा. सारं संतांना लिहून ठेवलं. आईच्या पिठीवर रेगा मारून राहिला आणि त्याच्यावरच उड्या मारून राहिला. 50 लाखाची गाडी देऊन राहावा. वाटायला नाही पाहिजे का काही? ज्ञानोबरायचीच ओवी का नाही? काय सांगताय ज्ञानोबराय? मद हृदय सद्गुरु. जीवनामध्ये गुरु भेटतील तुम्हाला, पावला पावलाला गुरु भेटतील मायबाप. पण सद्गुरु भेटू शकत नाही, नाही भेटू शकत. बहु अवघड
आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. जीवनामध्ये संत यावा असं वाटत असेल, जीवनामध्ये भाग्याचा उदय व्हावा असं वाटत असेल, तर त्याला मायबाप पवित्र पाहिजे. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलं ना मायबाप, ते पुण्य लागतं. जोपर्यंत पुण्य आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत संत. आणि गुरु करायची गरज नाही, गुरु करायला जायची गरज नाही. मेंटल खोपडीचे लोक गाड्या करू करू गुरु करायला जाते. माझं ऐकू नका तुम्हाला, मी सगळं शास्त्र सांगेन. माझ्या घरचा आणि पदार्था एक शब्द तुम्हाला सांगणार नाही. माझ्या सद्गुरूचा आदेश आहे, संसाराच्या गप्पा मारल्या रव नरकाला जाशी. नवनाथ ग्रंथ वाचतात सगळेजण, नवनाथ ग्रंथ वाचता का नाही? ऐकेल तर असेल ना. ज्या दिवशी मच्छिंद्रनाथाने भगवान भोलेनाथाकडून अनुग्रह घेतला, अनुग्रह घेतल्यानंतर 12 वर्ष सह्याद्रीच्या डोंगरामध्ये एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या फळाला आली का नाही म्हणून सौराष्ट्रामध्ये जातात, त्या माईला भिक्षा मागवतात. तिला काही संतान नसतं. आणि मच्छिंद्रनाथांना झोळीतून विभूती काढली आणि दिली. त्या माईला सांगितलंय, बघ हा प्रसाद घे, हे माझ्या सद्गुरू अवधूताचा प्रसाद आहे आणि हा प्रसाद मी तुला देतो. 12 वर्षांनी येईल माझा प्रसाद, मला परत कर. ऐकलं नाही का? ऐकलं नाही. मग तिथं खालड्यात तिनं नेऊन फेकलंय. ती फेकलं का नाही? बरोबर आहे ना? 12 वर्ष कसं जगला असं तिथं गोरक्षणात. विचार करा कधीतरी. परमार्थ लय चाललाय, पण परमार्थामध्ये बुद्धी नाही चालत. पायी तीर्थयात्रा घडून टकोर सलगान पडो. ही करू राहिली म्हणून ती करू राहिली, ती करू राहिली म्हणून ती करू राहिली. यानं माळ घातली म्हणून त्यानं घालायची, त्यानं घातली म्हणजे त्यानं घालायची. काय आलं घालायची, काय आलं करायचं काही माहित नाही. तसं मरून बया गुरु करून मरावा. म्हणजे यानं गेले त्याला कवी म्हणाले की नाही याला. हा, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. अशी किती का झाली गुरु. आम्ही तुमच्या गुरुन पडा आमच्या पाया. काय सांगू राहिले ज्ञानोबराय? बघा मला दृष्टांत कायसाठी सांगितलं आहे. 12 वर्ष होऊन गेले. गोरक्षनाथ मध्ये होते, उकारड्यामध्ये. मच्छिंद्रनाथाने पुन्हा 12 वर्ष साधना केली आणि साधना केल्यानंतर धर्माचं कार्य पुढे चालण्याकरता स्मरण झालं. 12 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि मच्छिंद्रनाथ सौराष्ट्रामध्ये जातात, त्या माईच्या घरी जातात आणि त्या माईला भिक्षा मागतात. तिनं आणलं असेल पीठकूट द्यायला. काय सांगितलंय मच्छिंद्रनाथांना? मला ही भिक्षा नाही लागत. मी याच्या आधी 12 वर्षापूर्वी तुझ्याकडे आलो होतो, तुला ध्यानात आहे का? तू तेव्हा म्हणली असल हे जोगडे किती ग फिरात्या, असे किती ग झाले, यायला कामधंद्याचं जाणीवर येत, पण माझा प्रसाद मला वापस दे. तिला स्मरण झालं त्या गोष्टीचं. अरे हा साधू 12 वर्षापूर्वी आपल्याकडे आला होता आणि त्यानं आपल्याला विभूती दिली होती, पण आपल्याला शेजारच्या बायाला बेकारा द्या. सख्या असो चुलत असो, जोगड्याच्या पुढे नादी लागत राहतं का? यायचं काय खरं राहतं का? ते फेकून काय पडेल का? अशा गोलवाकाच्या आशीर्वादानं पूर्ण झाल्या. तिथं लग्न काय करायची गरज होती? तिनं उचलले आणि ती राख उकरड्यावर फेकून दिली. पण 12 वर्षानंतर गोरक्षनाथ त्याच्यामध्ये साधना करत बसलेले होते मायबाप. मच्छिंद्रनाथ, अरे जर जीवनामध्ये असा गुरु असावा, जीवनामध्ये असा सद्गुरु असावा, तो जर रस्त्यानं जरी चालला ना तर इथं तुमच्या अंगाला काटा यायला पाहिजे. आजही जीवन देती परंपरा, त्या परंपरेतला मी आहे. संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज जळून जाय. अरे संत रस्त्यानं जरी चालला ना अंगाला काटा येतो. संत व्हायची हाव, महाराज व्हायची हाव, काही घेणं नाही आम्हाला कोणाशी. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ समोर यायला लागले तसा तसा उखरेड्यामधून ध्वनी यायला लागला. आला निरंजन ध्वनी यायला लागला. मच्छिंद्रनाथाला कळून चुकलं, अरे माझा गोरक्ष आहे मध्ये. आणि
मच्छिंद्रनाथांनी त्या उकरडीजवळ आल्यानंतर आदेश आला, निरंजन ध्वनी फेकला, बरोबर मधून आवाज आला. गोरक्षाने आवाज दिला आणि उखरड्यामधून गोरक्षनाथाला बाहेर काढलं. गुरु करायची गरज नाही, आम्ही तडाखा बरोबर चाललो. इथं मच्छिंद्रनाथ स्वतःहून आले, तिथं गोरक्षाला अनुग्रह कराय करता स्वतः सद्गुरु चालत आले. सद्गुरु करायची गरज नसते. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालू सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. जीवनामध्ये संत या करता पुण्य लागतं. निरपेक्ष, निराकांक्ष आणि निस्वार्थ पुण्य जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर संत चालत तुमच्या घरी येतील, जायची गरज नाही कुठं. तीच परंपरा ज्यावेळेस पार्वती मातेनं विचारलंय, महादेव नवरा मिळावा करता तप केलं का नाही आया हो. पार्वतीनं इतकं घोर तपश्चर्या केली, महादेव परीक्षा घ्यायला आले समोर. महादेवानं बामणाचं रूप धारण केलं आणि पार्वतीला म्हणते, काय यासाठी बसली तू इथं? तर म्हणे, मला महादेव नवरा करायचा आहे. आणि कोण होतं जवळ समोर? महादेवच होते. विचार कोणाला राहिले? पार्वतीला. अगं त्याच्या काय नदी लागती? त्याला पाहिले का लोक घाबरत द्या. तू त्याच्या काय नदी लागती? त्याच्या अंगाला कपडे नाही, ती वाघाचं गाताला घालून बसले. चांगला इकडे गंज ना, कोट्या दिस पडेल, नोकरीला आहे, बंगला चांगला आहे, पाण्याखालची जमीन तो पाय ना, त्याच्या काय नदी लागली. तिने सांगितलं, तू गच राय, मला महादेवाशिवाय दुसऱ्या संग लग्न करायचं नाही, हा माझा नियम आहे, माझा कोण आहे. ते ब्राह्मण सांगतो, अगं पार्वती, ते अंगाला भस्म लावित आहे, राख लावित आहे, कोणाची मी, त्याच्या काय नदी लागायची तू? त्याने सांगितलं, नाही, करायचं म्हणजे करायचं. त्यानं जर तिसरा डोळा उघडला तर तू भस्म होशील, काही जरी झालं तरी चालत, पण मला महादेवाशी लग्न करायचं. हे सगळं भगवान बोलता 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 खूप वेळ चर्चा चालली. पण पार्वतीचा हट्ट बघितल्यानंतर, तो पार्वतीचा निग्रह पाहिल्यानंतर महादेवाला दया आली आणि महादेव म्हणतात, अगं पार्वती, त्याला आई बापच नाही, त्या संलग्न काय करते. पार्वती हुशार होती कलियुगातली. ती म्हणजे बरं आहे, सासू सासऱ्याचं करत काम नाही ना. ज्याला मायबाप नाही, आता सगळंच म्हणते ना, पोरगं बाहेर राहिलं पाहिजे, एकटंच पाहिजे, ते आकाशातून टपकलं पाहिजे, आई बापाच्या पोटी नाही जन्माला यायला पाहिजे. ती पार्वतीनं सांगितलं, हे बघा, तुम्ही आतापर्यंत जे बोलले ना, मी सहन केलं, आता इथून पुढे तुमचं सहन करायला मी कमी नाही. एक शब्द तुम्ही चांगले बोलले, त्याला मायबाप नाही म्हणजे त्याला जन्म नाही. क्या बात आहे. मला एवढ्या शब्दावर त्याच्या संलग्न करायचं, बाकी सोडून द्या. महादेव मूळ स्वरूपामध्ये आले, प्रकट झाले भगवान परमात्मा. पार्वती मातेला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, देवा तुम्ही माझी स्वतः परीक्षा घेतली. मग त्यांनी सांगितलं, चला लग्न लागलं, काहीला सत्नी घेऊन गेल्या. मला सांगायचं काय ठरलं बारीक, मज हृदय सद्गुरु इथपर्यंत आपण जरा बारीक राहा. मी कुठे जात नाही, बाकीच्या महाराजांसारखा कोणीकडे शांडा मोडीत नाही. मी माझ्या मुद्द्यावर राहत. परंपरा सांगतोय तुम्हाला, सद्गुरु शब्द समजून सांगणार तुम्हाला. आज फक्त सद्गुरु कशाला म्हणतात. मग काय झालं, पार्वती गेली कैलासामध्ये, मस्त राहायला लागले, सगळे अगदी आनंदानं राहायला लागले. पार्वती माता अभ्यास करायला लागली. अरे जय रे माऊली, वा भाग्य आमचं चांगलं, वा वा वा, पुढे या ना, इथं जागा आहे ना. मग आईनं काय केलं, विचार केला बारीक, जरा बारीक ऐका बरं का, हे 96 पिढ्या गेल्या तरी तुम्हाला ऐकायला मिळायचं ना. हा नाही 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 मिळू शकत नाही. बाप जिला लेकरं झाली का तिला माहिती राहते लेकराची किंमत कशी राहते. ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभाविना प्रति संत करतात. संताला माहितीये, अरे बसलेल्यापैकी एखाद्याला जरी अनुमान फटका बसला ना माय बाप, अरे भाग्य उदयाला येईल. म्हणून पार्वती मातेनं महादेवाला प्रश्न विचारला. या ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 70,
भगवान शंकर सांगतात या गीतार्थाची तोरवी स्वये शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानी आदि शक्ती पार्वतीनं प्रश्न केला, देवा तुम्ही देवाचे देव महादेव असताना सुद्धा तुम्ही 24 तास डोळे लावून का बसतात? देवापेक्षा महादेवापेक्षा कोणता मोठा देव आहे का? आया हो, याच्यापेक्षा तुम्हाला चांगला माहिती 6 महिन्यापासून महादेवाला लय डिमांड आहे. देवापेक्षा मोठा देव आहे का आणखी महादेवापेक्षा? नाही. मग पार्वतीनं प्रश्न विचारला, सारं जग जर तुमचं भजन करत असेल तर तुम्ही कुणाचं भजन करता? पार्वती म्हणे, सांबा तुम्ही भजन कुणाचे करता? कुणाचं भजन करतात? ध्यानी बैसोनी शंकर, ध्यानी बैसोनी शंकर, जपे राम नाम जार, जपे राम नाम जार, जपे राम नाम जार, ध्यानी बैसोनी शंकर. अरे देवाचा देव महादेव डोळे लावून कोणत्या देवाचं ध्यान करत असेल? या प्रश्नाचं उत्तर माऊली ज्ञानोबरायांनी अध्याय क्रमांक 18 उभी क्रमांक 1751 मध्ये दिलंय. जरा बारीक आहे का? भाग्य तुमचं चांगलं आहे, त्या अवधूताला दया आली. वा. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जी. काय सांगितलंय? पार्वती तू ज्या प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला इथं सांगता येत नाही कैलासात. एखादी बेडरूम असेल ना तिथे सांगायला पाहिजे होतं. का नाही सांगितलं तिथं? बघा काय सांगू राहिली माऊली, काय सांगताय? क्षीर सिंधूच्या परिसरी. कुठे क्षीर सिंधू? लिहून तर ठेवलं ना. उलट्या ज्ञानेश्वर पाटे आमच्या उलट्या बापू, तरी टपऱ्यात उतरत नाही ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी. का कळत नाही? पीएचडी केली लोकांनी याच्यावर, पीएचडी. नाही 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 कळू शकत तुला. याला मायबाप पुण्यवान लागतात तेव्हा तुला परमार्थ कळण, तसं कळू नाही शकत. मग पार्वती तुला इथं नाही सांगता येत ते ज्ञान. पुसता सांगेन हित गुजमात बैसुनी एकांत सुख गोष्टी. हा भर बाजारात कथा हेतू नावडे पंढरीनाथा. उघडे कधी? जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. सगळं मिळेल तुम्हाला. सत्कर्माचं मिळेल, पुण्याचं मिळेल, पण उद्धाराचं मिळणार नाही. मायबाप पार्वती मातेला घेतलं आणि पार्वती मातेला क्षीर सिंधूच्या परिसरामध्ये जिथं काही चितमंता पाखरू नाही, चौकडून पाणी आहे, मध्ये बेट आहे आणि त्या बेटामध्ये आई पार्वती मातेला अनादी काळाचे ज्याचं भजन महादेव करत होते ते भजन सांगण्याकरता पार्वती मातेला एकांतात नेलं. आणि एकांतात नेऊन कोणीही ऐकून चोरून सुद्धा ऐकलं नाही पाहिजे ते. माऊली शास्त्र काय सांगतं? दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ वाचा. शास्त्र काय सांगतंय? परंपरा किती शुद्ध असते. कशाला म्हणतात परंपरा? कशाला म्हणतात सद्गुरू? जगात नाही मिळू शकत तुम्हाला ही गोष्ट. महादेवानं पार्वती मातेला बसवलंय समोर. आदिशक्ती बसलेली आहे. भगवान शिव त्या नामाचा उपदेश आई पार्वतीला करताय. करता 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 अर्धीच गोष्ट सांगितली गेली. अर्धीच गोष्ट सांगितल्याबरोबर असवायचा कुठे आठवची नाही देहीच विधेही भूगोदशा. आई पार्वतीनं अर्धच ती गोष्ट ऐकली. ऐकल्याबरोबर पार्वती माता निश्चेष्टित पडल्या. पूर्ण देहाचा विसर पडला आईला, पार्वती मातेला. आणि महादेवानं बघितलं पार्वतीला आपण सांगतोय पण पार्वतीला देहाचा विसर पडला. कोणीतरी ऐकतंय हे महादेवाच्या लक्षात आलं आणि महादेवानं तिसरा डोळा उघडला. तिसरा डोळा उघडल्याबरोबर महादेवाच्या लक्षात आलं, अरे पाण्यामध्ये माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्र नाथ होते. बघितलंय. महादेवानं सांगितलं तुम्ही शेषाचे अवतार आहात आणि तुम्हाला चोरून ऐकायची काय गरज होती?
पण नेत्र उघडायच्या आधी भस्म होईल म्हणून मच्छी ते मासा निघून गेला. कोळ्याच्या आधी लागला, मासा कापल्या बरोबर मच्छ्यापासून झाली. मच्छिंद्रनाथ घंट्या हलावून मरून गेले लोक. नाही कळत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, काहीच कळू शकत नाही लोकायला. बघा, ती गोष्ट ऐकली होती माशाच्या पोटात चोरून, जी अनादी काळाची असलेली गोष्ट आहे ना, आजही ती प्रत्येक जीवासाठी. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. पार्वती मातेला सांगितताना मच्छिंद्रानं चोरून ऐकलंय. सह्याद्रीच्या पर्वतावर 12 वर्ष एका पायावर उभा राहून मच्छिंद्रनाथानं ऐकलेल्या गोष्टीचं चिंतन केलं. अंगावर काटा सुद्धा यायना. पार्वती मातेनं ऐकल्या पार्वती माता विलीन झाली. आणि मच्छिंद्रनाथ सांगतात, मी 12 वर्षापासून एका पायावर तप करतोय, मला अनुभव काय येत नाही. म्हणून महादेवाला विनंती करतात, प्रभू तुम्ही विश्वाचे चालक मालक आहात. मी 12 वर्षापासून त्या गोष्टीचा जप करतोय, मला का त्या गोष्टीचा अनुभव येत नाही. परमार्थ केल्यावर अनुभव यावा का नाही. संसारात साऱ्या गोष्टीचा अनुभव आहे. लग्न नाही झाला त्याचा अनुभव, काट्टी नाही झाली त्याचा अनुभव, बरोबर आहे ना. काट्टी झाली ते झाडाची नाही निघले त्याचा अनुभव, सगळ्या गोष्टीचा अनुभव. डोकं उठलं त्याचा अनुभव, पोटसूळ उठलं त्याचा अनुभव. संसारात साऱ्या गोष्टीचा अनुभव आहे ना. कांदे निघले पण पोकळ निघले त्याचा अनुभव. मग देवाचा काय अनुभव आहे. मी तर लय देव करतो ना, पार वर्षा पाय अगरबत्ती लावायची पडेल, इतका देव आमचा मला. मग कधी त्या देवाचा अनुभव येतो का. कशाला म्हणतात देव. महादेवाला विचारलं, देवा 12 वर्षापासून मी साधना करतोय, मला अनुभव काय येत नाही त्या गोष्टीचा. यायला पाहिजे का नको. इथं बसलेल्या सगळ्याला देवाचा अनुभव यायला पाहिजे का नको. देव कळायला पाहिजे का नको. तेवढ्या करता तर जन्माला आलो. हे संसार करता जन्माला नाही आलो आपण. नाही 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्म फेरा पडे. अरे आता जर नाही समजून घेतला देव ना, 84 लाख योनीला जावं लागल. आणि 84 लाख योनीमध्ये एका योनी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्म घ्यावा लागल, नरकामध्ये पचावा लागल. मग माणसाच्या जन्मात लागला तर लागला नंबर, नाही तर पुन्हा रॉंग नंबर. महादेवानं सांगितलंय, मच्छिंद्रनाथा तुम्ही चोरून ऐकलंय, तुम्ही गुरु नाही केला. सद्गुरूला शरण दा तरी तनु मनुजीवी चरणासी लागावे, गर्भता करावे दास्य सतोड. जीवनामध्ये सद्गुरु करावा लागेल. तुम्ही सद्गुरु नाही केला ना, म्हणे मग आता याला काय पर्याय सांगा ना. कोण सांगेल पर्याय याला. सांगणारे मरून गेले, कोणा सांगावा मार्ग माऊली. मग महादेवानं सांगितलं, बाबा हे काही मायाचा खेळ नाही. म्हणे मग अवधूत दत्तात्रयांना बोलवा. प्रभू अवधूत दत्तात्रयांना बोलवलं. प्रभू आले. आल्यानंतर सांगितलं, प्रभू कशासाठी माझी आठवण काढली तुम्ही. त्यांनी सांगितलं, यांनी परंपरा चोरून ऐकली, यांना अनुग्रह करा तुम्ही. अनुग्रह काय म्हणजे याचीच माऊली पंचायती जगात. आणि रोज म्हणजे तुमचा अनुग्रह फाशी घेऊन मरले तू, तुला अनुग्रह माहित नाही कशाला म्हणतात. मग यांनी चोरून ऐकलं, यांच्यावर कृपा दृष्टी करा. माझ्या अवधूतांना दया आली. संत दयाघन असतात, कृपाळू असतात. दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, ठीक आहे तुम्ही जर जामीन राहत असन, शब्द ऐका बरं का. परंपरा माऊली तुमच्या जवळ आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. बऱ्याच दिवसाची आपल्या फिरू जायला होता, सांगतोय तुम्हाला जर बाईक ऐका. महादेवाला सांगितलं, तुम्ही जर यांचे जामीन घेत असन तर मी यांना अनुग्रह करीन, अन्यथा मी करू शकत नाही. त्यांच्याकडे काय हरकत नाही. कलियुगामध्ये यायच्यापासून परंपरा चालू होणारी. अरे कलियुगात इतकं कोटीनं प्रोडक्शन जन्माला येणार आहे आणि हे सगळं 84 लाख योनीला जाऊ नये म्हणून प्रभूला दया आली. अवधूत दत्तात्रयानं मच्छिंद्रनाथाला सांगितलं, बघा मी जे सांगितलं ते करा, जसं सांगितलं तसं करा, मनाच्या मार्गाने धडकू नका. सद्गुरु जे सांगतात ना ते जीवानं करावा, मनानं परमार्थ करू नये.
हा प्रमाण झालं आपलं पहिलं. मनोमार्गी गेला तो ते तिची मुकला. नाही 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 पुढं काय हरिपाठी स्थिरावाला हरिपाठ करता का नाही? मग हरी माहिती तुम्हाला? तुम्ही नुसता पाठ केला 27 अभंगाचा हरिपाठ, त्याला हरिपाठ नाही म्हणत. हरीच माहित नाही पाठ केला. काय पाठ केला? आता जेवण आहे ना बापू, पत्रावळ्या पुढे घ्यायचे का माग? ही तर कशी अक्कली. मग देव कळायला पाहिजे का नको? आमच्यासारखे देव 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 दिवसात 3-3 कीर्तन करू राहिले. थांब तुला विमान यायचंय न्यायला आता. राजा तोंडवा सुंदर शिंदरे, अरे संताला शरण जा. त्या काळात कोणी समजून नाही घेतलं म्हणून त्यांनी लिहून ठेवलं मग हृदय सद्गुरू. मग अवधूत दत्तात्रयांची काही गोष्टी सांगितल्या. याला परंपरेमध्ये काही गोष्टी शब्द असतात. भागवतामध्ये नाथबाबांनी सांगितलेल्या. अवधूत दत्तात्रयांनी सांगितलं मच्छिंद्रनाथाला, ठीक आहे काही हरकत नाही, तुम्हाला अनुग्रह करतो, जे सांगितलं तसं करा. अनादी काळाच्या श्री सांप्रत काळात असलेली गोष्ट जशीच्या तशी पुढे घेऊन जाणे याला परंपरा म्हणतात. परंपरा म्हणजे आमच्या इथे 8 समाज आहे, तू न विभाग. समाजामध्ये परंपरा नसते. अय काही गाजर सांगितलं नाही जगाला, आक मरे तो मरे, यजमान तुले की मरे. समाजाला फसवायचा धंदा लावलाय. परंपरा कशाला म्हणजे माहित नाही. शुद्ध परंपरा लागते त्याला. परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध कुळात पाहिजे. मग प्रभूनं सांगितलंय बघा, डोळे बंद केले, अनुग्रह केला, सांगितलाय काही गोष्टी. जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव सकल ब्रह्मास, आदी नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आद्य गुरु. आणि प्रभू दत्तात्रयांना बसवलंय. मच्छिंद्रनाथाला बसले. मच्छिंद्रनाथ जे सांगितलं जसं सांगितलं तसं करायला लागले. करता 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 मच्छिंद्रनाथाला देहाचा विसर पडायला लागला. ध्यानी द्याता पंढरी राया, ध्यानी द्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया. हा गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही, परिणाम व्हायला लागला. अंग थरथर कापायला लागलं, नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या, घामानं अंग ओलचिंब झालं, अंग रोमांचित झालं. मच्छिंद्रनाथाचं अर्धा तास पाऊण तास निघून गेला. मच्छिंद्रनाथाला देहाचा विसर पडत चालला. जसं 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 जसा चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळले जेते अपाद कुंचित रोमांच आले. अर्ध उन्मलित डोळे वर्षतात आनंद जळे, आतुलिया सुकर्मेची निबळे शरीर बाहेर कापे. प्रभूनं सांगितलं वाचमलं आपल्याला. 12 वर्षाची वाया नाही गेली. 1 तास निघून गेला. स्वरूपाला पात्र झाले मच्छिंद्रनाथ. आणि अवधूत दत्तात्रयांना उठवले. मच्छिंद्रा उठा, डोळे उघडा, आता उघडा, डोळे उघडा. सावध केलंय. जाग झाले मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथानं डोळे उघडल्या बरोबर देव दिसायला लागला, आणि डोळे बंद केले तरी देव दिसायला लागला. क्या बात आहे. आमचा जर जमाना चालला तरी मला एक जण म्हणे माझे 10,000 कीर्तन झाले, मला वाटत देवाने एकदा दर्शन द्यावं. मसनात जाय तू, फाशी घेऊन मर तू, देवाचा येणार नाही तुझ्या पुढं. जरा बारीक ऐका बरं का काय सांगतोय मी तुम्हाला. मग ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला उठवलाय, अवधूत दत्तात्रय विचारतात, मच्छिंद्रा आता कसं वाटतं, आता कसं वाटतं? मच्छिंद्रा सांगतात, सबाई अभ्यंतरी तू एक दत्त, आभाग्याची कैशी कळेल मात. दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पन्नाची झाली बोलबन, एका जनार्दन श्री दत्त ध्यान. घंटे हलवल मुरून गेले, पण दत्ताची मत कळा लोकायला कळू शकत नाही. चला ती परंपरा मच्छिंद्रनाथापासून. मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती, गयानी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. ज्ञानोबरायापर्यंत आली. एक गुरु एक शिष्य परंपरा आली. आल्यानंतर प्रभू माऊली महाविष्णू ज्ञानोबराय सांगतात, निवृत्ती दादांना अनुग्रह कराय करता भीमाशंकराच्या गुहेत जावा लागला. ऐकत नाही का? बुवा लोक नुसतं भुगत द्या. काय सांगितलं असं गुहेमध्ये जाऊन?
ते ज्ञान पैगाबरवे, जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत नट्यपट्ट्यात गुंतली आता. तमाशातल्या बाया कमी नखरे करू राहिले, इतकी मार नखरे करू राहिले आता. हरामाचं एवढं आलंय 3-3 दांडा ना, काय करतील ते तरी. आमचं काही वाकडं नाही, आमचं काही त्याचं बांधाला बांध नाही. पण खरं सांगा, ज्याच्या तुकड्या करता मौती केल्या ना, त्या ज्ञानोबरायांचं ज्ञान सांगा, त्याचा परमार्थ सांगा ना त्यांचा. त्या ज्ञानोबरायांनी सांगितलंय, स्वतःच्या सद्गुरूला आज्ञा मागितली, निवृत्ती दादा, हे जे ज्ञान आपल्याला आलं ना, आपल्या आदिशक्तीपासून, शंकरापासून, आदिनाथ महाबीज प्रकट तिथून जे आलं ना ज्ञान, हे ज्ञान जगाच्या कल्याणाकरता ज्या सकळाची येते आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, नामानं उद्धार होणारे. कारण कृत त्रेता द्वापार सत सगळ्या युगामध्ये नामच तारक आहे. प्रल्हादानं हेच जपलंय, ध्रुवानं हेच जपलंय, महादेव हेच जपतात. 33 कोटी देव ज्या नामाचा जप करतात ना, ते सांगणारे जगाला. नको ते का सांगतात जगाला? म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं, ये मराठीची नगरी, ब्रह्म विद्येचा सुकारू करे, घेणे देणे सुखची होऊ दे या जगावरी. ज्ञानोबरायांनी आपल्या सद्गुरुनाथांकडे केलं, मागणी केली का सद्गुरुनाथा, ही जी परंपरा आहे ना, आता सगळ्यांकरता खुली करा. अरे तिथं आळंदीचे लोक वंचित आहे या गोष्टीला, या परमार्थाला. पुढूनच आलं, नवीनच आलं, अंगातच देव येतोय. पाल ठेव हो, तुमच्या नशिबात नाही. देव अंगात यायची गोष्ट आहे का? अंगातच आहे. बरं कापूरला वापरता येतो, जागरण झाली असती ना आता नवीन लग्न हिवाळ्याची. कापूरला वापरता येतो, कुठं जातो खंडेराय काढे काढावा. एखाद्या अंगात 4-4 आहे. मला कोणाला दोष नाही द्यायचा. एक देव कळायला तयार नाही, 4-4 कशी घुसली यायच्या अंगात. अज्ञान घेऊन चाललो आम्ही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनाचे वासुकन. अरे एवढं रक्त वकून ज्ञान वाचुकोबा आम्हाला सांगू राहिले, तो देव आमच्या टकोऱ्यात घुसत नाही, बाहेरचा देव कसा डोक्यात घुसतो. आणि ज्ञानोबरायांनी मागणी मागितली का? बघा ना, ज्ञानोबराय निवृत्ती दादाला सांगत, सद्गुरुनाथा माझ्यावर कृपा करा, दया करा तुम्ही, आणि हे ज्ञान जगाकरता खुलं करा. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे वरीन तिन्ही लोकांना. निवृत्ती दादा सद्गुरुराया माझ्यावर कृपा करा. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लादले, निवृत्ती न दिदले माझे. हरिपाठ म्हणता म्हणता मरून चालले लोक, पण नाही कळत कशाला म्हणतात. ज्ञान गुण गम्य कशाला म्हणतात? निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया जवळी लपून कशाला म्हणतात? मनाचा धंदा चालला. अर्धा किलोची डाळ छटाकावर आणून ठेवली आम्ही म्हणून. मग परमार्थ कळायला पाहिजे का नको? बापानं गण मोठी इस्टेट कमवून ठेवली, धोत्राला गाठी मारू 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 लोकांचे बांध करू 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 10-15 एकर जमीन घेऊन ठेवली, हत्तीचं मस्तक. 7.5ची मोटर 24 तास चालते. काम कोण करीन? ते येतं मारुतीच्या देवळाजवळ बसलं का, आपल्या बापाला लई कमीलं, आपल्या बापाला लई कमीलं. 15 एकर जमीन घेतली, पाण्याखालची जमीन घेतली, ते चिड जातं. त्या मारुती मंदिरापुढे 1 घंटा हेच प्रवचन त्याचं. आमच्या बापाला लई कष्ट केले, आमच्या बापाला लई कष्ट. तुला भोका करता नाही केले, तिथे जाऊन मर. राबाय करता शेती घेतली, भोका करता नाही. ज्ञाना वनास केलं, तुका वनास केलं. तू काय करू आला? नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे ना. तू काय म्हणे? तू काहीच नाही म्हणे. ते ज्ञान निवृत्ती दादाला जे ज्ञान दादाला दिलं, ते ज्ञान ज्ञानोबा इथं सांगतात. मग जर हृदय सद्गुरु, मग आता जर सद्गुरु सांगितला का नाही, तुम्ही आम्ही कोणता सद्गुरु मानतो? 3.5 हातातात ना, काळा गोरा नकटा चपटा, भगव्या कपड्यावाला, ढवळ्या कपड्यावाला, काळ्या कपड्यावाला, निळ्या कपड्यावाला, असंच मानता का नाही? तुम्ही कोणाला मानते? याला मानते का नाही? माड्याला. आणि ज्ञानोबा इथं काय सांगू राहिले? मग जर हृदय, मग हृदय फाडून मध्ये घातला का निवृत्ती? माऊली कसं आहे? मग जर हृदय सद्गुरु, सद्गुरु याचं नाम तत्व. सद्गुरु म्हणजे देह नाही, देह तर 5चा आहे ना, बरोबर आहे की नाही? ना तरी उदय असतो पैसे, अखंडित होत जात जैसे, हे अनिवार्य
हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अरे हे नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. अरे ह्या नाशिवंतामध्ये अविनाशी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीचं ओळख कर. आणि त्याची ओळख करण्याकरता सद्गुरू लागतात. मग जर दये सद्गुरू, ते तत्व सद्गुरू असतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पण तत्व जर मानलं, तत्व जर जाणलं, कशाला म्हणतात हरी? एक तत्व नाम दृढ धरी मना, हरेशी करुणा येईल तुझी. मग ते तत्व कोणा सांगायचं हो? रामकृष्णारी म्हणजे तत्व नाही, ओम नमः शिवाय म्हणजे तत्व नाही, शिवाभ्याम म्हणजे तत्व नाही. 4 लाख मंत्र आहे जगामध्ये. किती जपशान? उठाचा यागळा, झोपाचा यागळा, खायचा यागळा, सगळे किती जपशान तुम्ही, किती करशान तुम्ही. आणि मराठी टायमाला येतील कधी? एवढं करून मराठी टायमाला येईल कधी? नाही येऊ शकत. मराठ्या टायमाला यायला पाहिजे. मी जो परमार्थ करू राहिलो ना, थोडं येईल अंत काळी, प्राण प्रयाणाच्या वेळी, ज्यावेळेस या देहामधून आत्माराम निघल ना, त्यावेळेस मला ते करता आलं पाहिजे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखी हेतू सुखाची मांडणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. मग हातापाय टांगण्याचे राहतात का सद्गुरु तिथं? नाही. सद्गुरु नाम तत्व, नाम, ते नाम आपल्याला सद्गुरुनाथाने दिलं. बघा ना, ज्ञानदेवा म्हणे मी चाडे, कसं दिलं माझ्या सद्गुरूंना? बघा, याला परंपरा आहे. या परंपरेगत गोष्ट असते ती, याला म्हणतात अनुग्रह. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे, सद्गुरूंना केले कोडे, माता हात ठेवणी पुढे बीजाची वाई. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, कसं पेरलंय माझ्या सद्गुरूंना, कसं नाम पेरावा. तोंडातून उघडा मंत्र जाना. आम्ही काय अमेरिकेतून आलो का? ते तर चोराला बी माहितीये. तुम्ही आम्ही जे जपतो ना, ते चोराला बी माहितीये का नाही? रामकृष्णारी कोणाला माहित नाही? सगळ्या तो सांगायला पाहिजे का बुवा? अरे समाज अज्ञानी म्हणून त्याचा फायदा नका घेऊ. करीन नाही तर तिकडच मरण. समाजाची काही घेणं नाही. ज्ञानोबानं तुकोबानं समाजाचा विचार नाही केला. जो समाज आज फुलाचा हार घालेल ना, तर उद्या चपलाचा सुद्धा घालायला मागं पुढे पाहत नाही. समाजाच्या काय नादी लागले तुम्ही? पण उद्धाराचा मार्ग जगाला सांगणं माझं काम आहे. करायचं का नाही करायचं हे काम तुमचं आहे. तुमच्याकडे एखादा माणूस ते टर्कला घेऊन आला एकाला गाडीवर, तो सांगतो का नाही उभा राहून कुद्या मारून टाकीतो का नाही? काहून? तुम्ही घ्यायलाच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे का? आता तुम्ही बसता बांधायला जाते का नाही? ती अख्खी दुकान बुकमध्ये टाकीत का नाही? तर ते याच्यात कलर बरोबर नाही, याच्यात डिझाईन बरोबर नाही, याच्यावर वर्कलोड चांगला नाही, एवढ्या बोकंडी टाकले त्यानं अख्खं दुकान, तरी यायला पटत नाही. आणि हाताशाने ते चालत दुसऱ्या दुकानात जाऊ. ते म्हणतं का तुम्हाला कळत नाही का मी अख्खं दुकान खाली काढलं? ते जाता जाता म्हणतं ताई तुम्हाला नाही दुसरीकडे पटली ना, खुशाली या. हे त्याचा धंदा आहे. तसा संताचा धंदा काय? हे जिहामा करणे काम, बीज वाढवावे नाम. आमचं काम आहे तुम्हाला खरा देव सांगणं. तुम्हाला करायचा का नाही करायचं हे तुमच्या. आता किती वेळ घेऊ बापू? 15 मिनिटं घेतो. म्हणून मी आलो तर मला इकडे हुकून चुकून आलो तर मला बरं वाटलं पाहिजे ना. काय सांगायचं तुम्हाला? हेची आम्हा करणी काम, बीज वाढवावे नाम. आमचं काम आहे समाजाला सांगणं. समाजाला याच्यातलं काही माहित नाही. चांगलं सांगणं काम आपलं आहे. करीन समाज नाही तर नाही करीन. आता तुम्हाला हे मावल्यावर सोनं आवडत ना तुम्हाला साऱ्याला? कोणाला नाही आवडत? बोट वर करा नाही येते ना. सगळ्याला सोनं आवडत का नाही? घरादाराशी नकट्या पोराशी सगळ्याला आवडत. मग बेनटेक्स कम घाली द्या. साऱ्याच्या नशिबात नाही. अरे साधा 1 ग्रामचा जरी तुकडा करायचा असला ना, 1 ग्रामचा तुकडा, तरी त्याला 15-16 हजार मोजावा लागायचा. अय सोनं साऱ्याला आवडतं पण साऱ्याच्या नशिबात नाही. तसा देव सगळ्याला आवडतो पण सगळ्याच्या नशिबात नाही. बहुत सुकृताची जोडी. हा, सगळ्याच्या नशिबात नाही तो. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे.
आणि सद्गुरू हे ज्ञान सांगतात. जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून चुकवण्याचं ज्ञान सद्गुरू सांगतात. कशासाठी गुरु करायचा असतो? आमच्या पत्राची माडी व्हावं एवढ्या करता गुरु करायचा नाही. आमच्या बोर्डला पाणी लागू दे एवढ्या करता नाही. काळी लावू द्या संसाराला. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सवे आठी पाडतोसी. बोरला पाणी लागू दे, माय पोराचं लग्न होऊ दे, देणं मारतील सोडून. झालं तर झालं नाही का बाईना. अरे आपल्याला एक दिवस जायचंय या सृष्टीमधून, याचा आपण विचार केला का? मरणाची कार्य नाही आठवण. मरणा विसरून गेलो तुम्ही आम्ही. मला एक दिवस या सृष्टीतून जायचंय. तो राजा असो का भिकारी असो कोणी नाही पाहिलंय काळाना. ते लाल लेकरू का तरुण हे पाहिलं पण तेच काय आता वय होतं का? काळाला कळत का वय? कळत? काळाला गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही. काळाला लेकरू कळत नाही, तरुण कळत नाही, बाई कळत नाही, माणूस कळत नाही. त्याला एकच कळत टपकायचं कसं याला. आता आपल्याला मिळालं भाग्य चांगलंय. माणसाच्या जन्माला आलो भाग्य चांगलं आहे. अवधूताला दया आली काहीतरी तुमचं भाग्य चांगलं आहे माय बाप. म्हणून जीवनामध्ये सांगतात मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयामध्ये माझ्या सद्गुरुनाथ विराजमान आहेत. मग हृदयामध्ये हातापाय नसतील का? हो नाही ना. नाही नाही नाही, ते तत्व नसतात. आणि तत्व आपलं गुरु असतं. ते काय सांगतात? त्याचा परिणाम काय? माझ्या जीवनात सद्गुरू आला, त्याचा परिणाम काय झाला? तिन्ही तारिलो हा संसार गुरु. संसार म्हणजे जन्म आणि मरण, याला संसार म्हटलेलं आहे. तुम्ही जन्माला आले, लहानाचे मोठे झाले, 2-4 कॅलेंडर काढली, त्याची लग्न केली, 2-4 एकर जमीन घेतली, अन्ना दादाला गेली, याला संसार नाही म्हणत. पुनरपि जननी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे कलुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. अरे जन्म आणि मरणाचा संसार आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भवजीत. अनंत जन्मापासून आपण जन्माला येतोय, मरतोय, जन्माला येतोय, मरतोय. किती दिवस या गाडी करायची? एक दिवस या देहामधून आपल्याला या माणसाच्या देहामध्ये देवाची प्राप्ती होती. याच देही घडी देवाची भजून अनेक साधन नाही कुठे. माय बाप दुसरं साधन चालत नाही. देहामध्ये खूप सोपं आहे. हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही, अरे तोंडानं पण करायचं नाही. वैखरीवाणी तिथं चालत नाही. मराच्या टायमाला वैखरीवाणी राहते काय? तुम्ही आम्ही वैखरीवाणीचं भजन करतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हाता पावा सर्व काळ. मराठी टायमाला आय बापू काऊन येत नाही त्याला? मग आता यायला पाहिजे ना. त्यांना लय देव गेला नाही. काय येत नाही? चुकलिया वर्ण फेरा पडे. अरे मराच्या टायमाचं भजन सद्गुरुनाथ सांगतात. मराच्या टायमाचं भजन सद्गुरुनाथ सांगावं. ते हाता पायाचं टांगड्याचं नसतंय, तोंडाचं नसतं. ज्या रीतीनं आलो ना आईच्या पोटातून आपण, त्या रीतीनं जाता येतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात बारे वरताया. अरे ज्या रीतीनं सदुसंत आले, ज्या रीतीनं भगवंत आला, त्याच रीतीनं तुम्हाला आम्हाला सुद्धा जाता येतं आणि येता बी येतं. आणि ती रीत आपल्याला समजली पाहिजे. कसं भेटतंय ते ज्ञानोबराय सांगतात. जैसे डोळिया ज्ञान भेटी दैवेळे दृष्टीचं फाटाफुटी मग वाच पाहिजे तिथे प्रकटे महानिधी. कसं पेरलं ते सांगत होतं तुम्हाला. तिथे तुम्ही विसरून गेले. मला तशी लिंक लागली ती. मग काय सांगितलं? ज्ञानदेवा म्हणे मी चाडे. कसं पेरलंय माझ्या निवृत्ती दादाना. गुरुनं काय करावं ते सांगतोय तुम्हाला. ज्ञानदादा सांगतात माझ्या निवृत्ती दादानं कर्णतलाचं चाड केलं. चाड माहिती ना आपल्याला? आता जुने माणसं यायला माहिती. चाड हा बाजरी पेरायला, ज्वारी पेरायला, भुईमुग पेरायला चाडी होती पहिले. त्या चाड्यानं पेरावं लागत होतं. आजही पेरतात काही काही ठिकाणी. ट्रॅक्टरनं जरी पेरते तरी चाडी लोखंडाचे, फक्त याचे लाकडाचे गेले, लोखंडाचे आले, पण चाड आहे. चाड्याला किती नळ्या राहते? पांबरीला 3च राहते की नाही? हा ते आता मेंटल खोपडीची आहे आवरण काम म्हणून त्याने 6 लावती. ती राहू दे, आपल्याला त्याची काही घेत नाही. पण या चाड्याला ज्ञानोबराय सांगतात, या 3.5 हाताच्या चाड्याला माझ्या सद्गुरू निवृत्ती दादाना काय केलं? ज्ञानदेवा म्हणे मी चाडे सद्गुरूना केले कोडे माता हात ठेवून पुढे बीजाचे वाहिले. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात माझ्या सद्गुरुनाथांनी काय केलं? माझ्या कर्णपटलाचं चाड केलं. कानात पेरावं लागत, तोंडात नाही. मेंटल खोबडीची झाडे तोंडातच पेरू राहिली. तोंड वाचून जाते. कानात पेरावं लागत त्याला. कानी जे पेरिले
डोळा जी उगवली तर कधी कळ ना परमार्थ लोकायला. ज्यावेळेस पार्वतीला सांगितलं ना, कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना, मला वेडच गेलंय भरून. श्रवणात पेरणी केली, नयनात उगवण झाली, मन पवन एक करुण, मला वेडच गेलंय भरून. महादेवाने कशी मोहिनी घातली, माझ्या कानात पेरलंय, माझ्या देहावर परिणाम झाला, नेत्रातून अश्रू व्हायला लागल्या. असं पेरावं लागतं सद्गुरुनाथ. माता हात ठेवून पुढे बीजाची वाहिले मस्तकावर कृपादृष्टी करतात. इथून आपला जन्म झालेला आहे मायबाप. पहा आपुले शरीरी दशवे द्वार ही पंढरी, जे वनमणीचे घर तिथे विठ्ठल मंदिर. चला जाऊ द्या, लय मोठा लय वेळ झाला, जास्त घेत नाही वेळ. आपला 7 ते 8 होता, पण मग आता झालं, काही हरकत नाही. पण म्हणून जीवनामध्ये ज्ञानोबा काय सांगतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेषत्य धरू विवेकावरी. ज्ञानोबा सांगतात जीवनामध्ये सद्गुरु काही पाहिजे. चालू द्या म्हणत्या, पहा बरं, मला काही अडचण नाही, तुम्ही सकाळ म्हणले तर चालू दे. हा बघा आता ऐका. हा चला, त्याची परमिशन मिळाली. आपल्यापेक्षा त्या मावल्या खरंच पुण्यवान आहे. एकटाक घ्यायला काही धंदे नाही बरं का. हे 11 वाजे लोक मारुतीजवळ बसेल राहत्या उष्ट्यावासाठी. काही काही इथून स्टेशनला जाते उष्ट्यावाशा प्यायला. त्या सकाळी लवकर उठा, त्या संध्याकाळी यांनी रेटलं का भांडे कोंडे पालथे घालून मग त्या बिचारा आराम करतात. तरी परमार्थाला त्या जादा यायला का रोखते पडली. हे कृष्णाच्या काळात बी हे किडे पाडालाच होते. गवळणीला परमार्थ समजला आणि गवळी कुठे गेली होती आकडी लावाला. तुम्ही मावल्या हो, खरंच तुम्ही आईबाप पुण्यवान आहे तुमचे. रामाच्या काळात महिलांनीच परमार्थ तारवला आणि कृष्णाच्या काळात सुद्धा महिलांनी परमार्थ कळाला. गवळणीला कळत होता, यायला कोण कळत नव्हता. आता पैशी जाऊ घरा नवरी बरा हा लौकिक, त्याला कळाला, यायला कोण कळत नव्हतं का. आम्हाला देव येतोय असं का. ज्ञानोबा सांगतात, चला आपल्या आपल्यामध्ये यायचं. ज्ञानोबा सांगतात, माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांना कानात पेरलंय ते. काही लोक म्हणतात कान फुका लागत, ते का घाबरलो फुकायला. कान फुका लागत म्हणजे काय करावं लागेल त्याला, काही फुकून चालन का. मग आता आज एक छोटं लेकरू जर घाबरलं तर आई कान फुकी की नाही ते, मग ते फुकणे घे, हे फुकणे ते नाही. सद्गुरुनाथ ते ब्रह्मनाम सांगतात, एकलेनी अवधान दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एकदाच ऐकायचं असतं ते, एकदाच ऐकायचं असतं एकदा. आणि सद्गुरूच्या मुखातून ऐकायचं असतं एकदा. सद्गुरूच्या मुखातून ऐकलं रे ऐकलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अडळ, तिमीर दुःख गेली फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. कसा दाखवला, बाप रखुमादेवी गुरु विठ्ठल दिनाचा दयाळ. काय निवृत्ती दादाची माझ्यावर कृपा झाली. कृष्णांजन पूर्वी आया हो, तुम्ही जरा जुन्या नाही थळ्या गेल्या तिकडं. तुम्ही आम्हाला काळजळ केली, काजळ आणत होते की नाही डबा, आपल्या डब्या आणायचे एवढ्या एवढ्या प्लॅस्टिकच्या डब्या. आता याला काजळच माहित नाही, यायला सारं काळ करून टाकलं, याला कायच काजळ माहिती. काजळानं नजर चांगली राहत होती, आता यायला 4-5 वर्षात चष्मे लागू राहिले. काय भानगडी, काजळ राहिले नाही. आणि इथं काय सांगितलं, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अडळ. काय झालं, तिमीर दुःख गेली फिटले भ्रांतीचे पडळ. तुम्हाला मला भ्रांती झाली, मी देह नावाची भ्रांती. आणि मी देह नावाची जर भ्रांती काढायची असेल तुम्हाला, आपण देह नाही, आपण देह नाही. कमल विमल सुमन सकाराम तुकाराम गणपत किती दिवसाचं नाव, कितवे दिवसाचं नाव. आईच्या पोटातून ज्या दिवशी आई आम्ही जन्माला आलो त्या दिवशी काही नाव होतं का. सकाराम लिहून आणलं होतं का गोंधून आणलं होतं का, खिशात चिठ्ठी आणली होती. सकाराम नाव कुठून आणलं, हे गबळ. हा 9 महिने 9 दिवस ते मध्ये होतं का नाही आई, आणि बाहेर आलं ते नाव घेऊन आलं का जन्माला.
नाळ खाल्ल्यानंतर 6 महिन्यांना 2 महिन्यांना 3 महिन्यांना आते आली म्हातारा आलं म्हातारी काय मला इकडे ती तुकड्या करता मेलय ते म्हातार त्यात काय नाही तुमच्या घरात ते 84 लाख येऊन गेलंय ते सुकलियावर मग फेरा पडे 84 लाख येऊन घरात येत नाही भ्रांती काढून टाकू नाही आमच्या म्हातारा सांगत वागत त्या सारखं किरकिर करतं नाही डोक्यातून काढून टाकायचं इकडे नाही आलं ते 84 लाख येऊन गेलं घरात यायला रिकाम नाही ते ज्या दिवशी नाळ खाणला त्या दिवशी द्यायला काही नाव होतं का माऊलीने आता ओवी सांगितली उपदल्या बालकासी नाव नाही दयापासी ठेविलेली नावेची ओढे तवटी आपण म्हणतो बाया पिल्या बंड्या मग ते हा करत मग आईच्या गर्भवासातून मी ज्या दिवशी बाहेर आलो त्या दिवशी मला काही नाव होतं का माझं नाव काय होतं जे नाव होतं ना त्याची ओळख सद्गुरू करून देतात जे भजन आईच्या पोटात चालू होतं ना त्याची ओळख करून देण्यासाठी सद्गुरू असतात बाहेर आलंय डायरेक्ट त्याचा नाळ खाणला का आया हो नाही ना त्याच्या नागपूर लाईन साफ केली त्याच्या नाकात घाण होती कानात घाण होती डोळ्यात घाण होती तोंडात घाण होती की नाही त्याला सुशी रक्त मास सगळं तिला होतं ना हा देह नाशिवंत मला मूत्राचा बांधा वरी चर्म घातली रे कृमी कीटकाचा चांदा रव रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा परी येते मदालसा सोहम जो रे बाळा कोणा सांगायचं जे तुटलं ना तुटल्याबरोबर मायेनं पगडा मारला तुमच्या आमच्यावर स्वस्वरूपाला विसरलो तुम्ही आम्ही आणि हे नको ते रिकामे काम करायला लागलो तसं तुम्ही आम्ही देवच आहे पण कळत नाही भ्रांती आहे मी देव नावाची धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कुहम कुहम रडी कोण मी देह मी का आत्मा मी देह मी का आत्मा मी आपण सगळेजण आत्मस्वरूप आहोत आणि त्या आत्मस्वरूपाची ओळख सद्गुरुनाथ करून देतात नाही बाब म्हणून ज्ञानोबा सांगतात मग हृदय सद्गुरु कुठं भोकाचं काम नाही बरं का पण त्या चौकात जायचं काम नाही याच्याकरता सद्गुरू लागतात याच्याकरता सद्गुरू करायचा असतो आणि जीवनामध्ये सद्गुरूनं सांगितलेलं तत्व अगदी व्यवस्थित त्याला बायका पोरं सोडायची गरज नाही घरदार सोडायची गरज नाही नलगती सायाचं जावे बनंतरा सुखी होतो घरा नारायण कुठं जायची गरज नाही लेकरं बाळ सांभाळता सांभाळता देव झाले माऊली आता तुम्हाला दाखवू शकतो मी प्रपंच करता करता जीव कधी देव झाला कळाला नाही तुका पंढरीला गेला आणि पुन्हा जन्म नाही आला देव पावया गेलो तेथे देवाचे होऊन ठेवलो आमचं काय चाललंय आम्ही 4 धाम केले नर्मदा परिक्रमा केल्या सारा महाराष्ट्र पालता घातला सगळे देव पालते घातले तरी आम्हाला का नाही होत रस्ता राहिला एका बाजूला आणि आम्ही धडकलो दुसऱ्या बाजूला मला यायचं बाबुळगावला आणि मी धकलो डोणगावला माझ्या बापानं बाबुळगाव ठेवलं का येईन का येईन बाबुळगाव येईन चुकलिया वर्म फेरा पडे मायबाप अरे ज्या रस्त्यानं जायचं ज्या गावाला जायचं ना आता आम्हाला साध्या आता आपल्या शिवाला खेटून बाबुळगाव तरी 17 लोकांना विचारावं लागलं दत्त मंदिर कुठे अरे सगळ्या गावाला यायला जर तुम्हाला 17 लोकांना विचारावं लागत असेल तर जर उद्धारायचं असेल आपल्या स्वरूपाला पात्र व्हायचं असेल जन्म आणि मरण चुकायचं असेल तर कोणाला विचारावं लागेल का नाही पण नाही झुकेंगे साला मोडेल पण मकणार नाही चुलीत जाय कोणाचं काय जाईल जर उद्धार व्हावा वाटत असेल पुन्हा जन्माला यावं नाही असं वाटत असेल ना तर संताचं वर्म जाणून घ्या संताचं वर्म समजून घ्या आणि आपला व्यवस्थित प्रपंच करा चालता बोलता करता येतं उठता बसता करता येतं कसंही करता येतं नामस्मरण काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती इतका सोपं नाम आहे ते हाताने करायचं नाही पायानं करायचं नाही तोंडानं पण करायचं नाही क्या बात इतकं सोपं आहे ते आणि ते ज्ञान मी जे सांगितलं सगळ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगितल्या माझ्या बगलची एकही ओवी नाही आणि एकही शब्द नाही सासू सुनाची गप्पा तुमच्यापर्यंत आल्या नाही तुकडा मारला नाही विनोद मारला नाही एका तासामध्ये मारला नाही हे सगळं उद्धाराचं ज्ञान हे त्या काळात लोकांनी हे खरं ज्ञान सांगितलं म्हणून त्याला
22व्या वर्षी दगड आडवा करून घ्यावा लागला. काहून जगा वाटत नव्हतं द्यायला का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आहे का एखादा तरी मैचाला लासा या दुनियामध्ये स्वतःला संत म्हणून घेणारा 50 लाखाच्या गाडीत झिंडणारा आईशी कळवळ्याची जाती म्हणणारा आहे का एखादा दाखवणारा? आणि समाज बी एवढ्या पालथ्याना शिवाजा त्याच्या पिशावात बसतो. समाजाजवळ बी तेवढं पुण्य नाही पुण्य गाठी. नाही 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 आयशियाची करिता सेवा काय होय सुख जीवा. होऊ शकत नाही तुम्हाला, कल्पापर्यंत सुख मिळू नाही शकत. सुखाचा मार्ग वेगळा आहे, किंबहुना असोय जीव आत्मयासीला आहे तेच जे होय तया नाम सुख. जाणून घ्या, समजून घ्या. अवधूत दत्तात्रयाला सांगूया, प्रभू तुम्ही जी परंपरा मच्छिंद्रापासून दिली ना ती परंपरा आमच्या जीवनामध्ये येऊ द्या. येऊ नाही चालत नाही माऊली, नाही. बापानं दृष्टांत सांगतो शेवेला पूर्णविराम. बापाला एकुलती एक पोरगी, चांगला पोरगा पाहिला, घरी गडगंज संपत्ती, पोरग गोर गुंप चिकन चोपडं चांगलं पाडते पाड पोरग पाहिलं, चांगल्या लॉन्स मध्ये लग्न करून दिलं बापानं. पुढे ऐका बरं का, मला दृष्टांत कायसाठी सांगायचं. सगळं सगळं चांगलं झालं, पोरगी गेली, वाटी लावली. पोरगी जी आली ना मग तिकडून परत ती म्हणजे मला नांदाचं नाही, मला जायचं नाही, माझ्या बापाच्या घरी बरं आहे, मला इकडंच करून होतं. संसार होईन का तिचा? होईल. जर लग्न करून दिलं ना तर फळाला यावा, संसार फुलाला यावा. आपण म्हणतो ना पाणी पाजायला कोण धीर लागत, मग इकडं राहून म्हणलं होईन कधी. नांदावं लागतं का नाही? नांदाचं कोणाला, महिला का बापाला? जिथं लग्न करून दिलं तिला नांदावं लागत, आणि जिट्या लुंबूच तर नांदा लागत आहे. तेव्हा संसार फळाला येतो का नाही? तसा येईन का तो? तर सगळ्या जगामध्ये असंच चाललंय राडा. नांदायचं कोणालाच नाही. मिळालं ना, मिळून बी कळालं पाहिजे, कळून बी जीवनामध्ये अनुभव यायला पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण तरीच महिमान कळू येते. म्हणून मग हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगामध्ये बोलण्याचा योग आला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल मायबाप, तुम्ही महिषाची अमृती मी दुबळा रचित असे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. चुकलं असेल, तुम्हाला पटलं नसेल, मनाला लागलं असेल मायबाप, तुमचं लेकरू म्हणून माफ करा. जे योग्य आहे ते माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं आहे, माझ्या सद्गुरुनाथांचं आहे. असा संत माझ्या जीवनामध्ये आला, घरी आला बरं का. मी नाही गेलो गुरुलोक, नाही नाही, माऊलीला माहिती. मी गुरुलोक नाही गेलो, गुरु माझ्या घरी आले आणि मला सांगितलं, भाऊ तू संसार प्रपंच करता करता अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो परमार्थ करू शकतो. आणि जो अनुग्रह मच्छिंद्रनाथाला अवधूताचा झाला ना, तोच अनुग्रह, तोच त्याच्यात तीळ मात्र सुद्धा बदल नाही, तोच अनुग्रह माझ्यावर झाला. आणि म्हणून हे बोलण्याचा योग तुम्हाला मिळाला. झालेलं बाबा पुष्प सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद गौरांग मारुती बाबांच्या चरणी अवधूतांच्या चरणी समर्पित करू.